चला त्यावर फोकस करा. चल कृष्णा पुढे पकडाशी असं बोली का झूम कर कृष्णा. आईला ऑलराईट. हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. आणि आत्ता संध्याकाळचे वाजलेले आहेत 3:30 4 म्हणजे दुपारच आहे. पण मागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर आपण आत्ताच साधना मिसळमधनं मिसळ खाऊन आलो. नाशिकची जी प्रसिद्ध मिसळ आहे ना ती मिसळ आपण खाऊन आलो. त्याच्यानंतर येऊन आहे ना डायरेक्ट मस्तपैकी असा बेड दिसला आणि आम्ही डायरेक्ट पडी मारलेली आहे. अर्धा पाऊण तास मॅक्झिमम 1 तास आमची चांगली झोप झाली आहे. आता चेहऱ्यावरती बघा तुम्ही, परत फ्रेश झाला आहे चेहरा मस्तपैकी. आणि आता आवरून आम्ही परत आता बाहेर निघालो आहे. अजून काही 2-4 आमचे प्लेसेस राहिले तेवढे एक्सप्लोअर करून यायचे आहेत. आता ते काय काय आहे ते पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळतीलच, कारण की टाईम खूप कमी आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्या चेंज होऊ शकतात. बऱ्याचशा आपण काहीतरी नवीन गोष्टी पण बघू शकतो जर आपल्याला ऑन द वे काही मिळालं तर. आणि आपला टी शर्ट कसा वाटतो ते पण मला सांगा. आणि मित्रांनो, मस्तपैकी आपली राईड चाललेली आहे, मस्तपैकी आपली ही ट्रिप चालू आहे. आणि ह्या ट्रिपमध्ये आम्ही जास्त एक्सप्लोरेशन ठेवले. बाईक राईड फक्त पुणे टू नाशिक आणि नाशिक टू पुणे एवढीच बाईक राईड होणार. बाकी लोकली फिरतो आहे आम्ही, त्याला काय आपण बाईक राईड नाही म्हणू शकत, कारण की हे आपण सगळे प्लेसेस एक्सप्लोर करतो आहे, ते पण आपलं विदाऊट गिअर्स. कारण की गिअर घातल्यानंतरच जी राईडची फिलिंग येते ना ती असं फिरण्यामध्ये नाही, अशी फिरण्याची फिलिंग आहे ती राईडमध्ये नाही. असं दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि ही आपली राईड अशीच आहे ज्याच्यामध्ये आपण ह्या कॉम्बो सगळ्या गोष्टी करतो आहे. तर चलो आता रेडी झालेलं आहे. ओंकार पण रेडी आहे आणि आता आम्ही बाहेर पडतो आहे. चलो आता पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑन द वे कळतीलच. व्हिडिओला नक्की लाईक करा आत्ताच. GS खड़ी है वहाँ पे, देखो ऐसे ॲडव्हेंचर करके आई आहे गाडी. आपल्या पण गाडीची तीच अवस्था आहे मित्रांनो, हे बघा. तर चला आता हे हॉटेल आहे आपलं. मी आता तुम्हाला नाव वगैरे सगळं दाखवतो. त्याच्यानंतर आपलं ती रूम आहे, म्हणजे ती विंडो दिसते ना आपली, ती रूम आहे. मी रूम पण तुम्हाला दाखवेन, पण ती सगळं आमचं आवरताना निघताना वगैरे निघेन. आणि चलो इथून आता बाहेर पडून इकडं एक्झिट आहे, इथं मेन चौक आहे. आणि समोरच आहे ना ह्यांचं काय म्हणतात त्याला, सिव्हिल कोर्ट का काहीतरी डिस्ट्रिक्ट कोर्ट वगैरे आहे, त्याच चौकात आहे आम्ही. आणि तिथून हे हॉटेल आहे, बेस्ट आहे. काय म्हणतात त्याला, प्राईस वगैरे पण नॉर्मल आहे, एवढं जास्त काय महाग नाही आहे. आणि ओव्हरऑल रूम्स वगैरे पण चांगले आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे त्यांचं इन हाऊस रेस्टॉरंट आहे. इकडं त्यांचं रेस्टॉरंट आहे आतमध्ये. त्याच्यामुळे आहे ना तुम्हाला सगळ्या प्रकारचं जेवण वगैरे मिळणार. त्याच्यामुळं ते एक चांगली सोय मला वाटली. चलो निघूयात आता. ऑलराईट मित्रांनो, आपण आता स्वामी समर्थांच्या मठात आलेलो आहे दिंडोरीच्या. आता इकडं शूटला परमिशन आहे नाही माहीत नाही आहे. परमपूज्य गुरु माऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्याकडून हे स्वामी समर्थ सेवा केंद्र चालवले जाते. इथे अनेक सामाजिक आणि आध्यात्मिक असे कार्यक्रम घेतले जातात. ऑलराईट मित्रांनो, तर आपण आता तिकडनं दिंडोरीचं दर्शन घेऊन आलो. तिकडे ना आतमध्ये मंदिरामध्ये ना जास्त परमिशन नव्हती शूटसाठी वगैरे. अवतार थोडा इग्नोर करा. आता आम्ही विदाऊट हेल्मेट फिरतोय, पण ठीक आहे, सेफ्टी प्रॉपर आहे त्यामुळे ते टेन्शन नाही आहे. पण तिकडे आहे ना मंदिरामध्ये आतमध्ये जास्त शूटला परमिशन नव्हती. आणि रस्त्याचं पण इतकं बेकार काम चाललंय ना, त्यामुळं जास्त काही मध्ये आधी पण शूट आम्ही केलं नाही. पण आम्ही स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊन मस्त दर्शन घेऊन आलो. तिथं ते गुरुमाऊली पण त्यांचं पण दर्शन घेण्याचा लाभ मिळाला, की त्यांचा फोटो इथं लावेल. तर त्यांचं पण दर्शन घेतलं आपण. आणि आता आपण परत नाशिक शहरामध्ये आलो आहोत. आणि नाशिक शहरातलं खूप फेमस, तुम्ही नाव ऐकलं असेल, झटका किंग पाणीपुरी. तर आपण आता तिथं आलेलो आहोत. तर आता बघूयात काय म्हणजे कसं आहे काय आहे ते. आणि बऱ्यापैकी नाव ऐकलं यांचं, बघू आता काय जाऊन आपण. रील्स वगैरे आपण बघितल्या होत्या, आता जाऊन बघू कसं आहे काय नक्की. अरे नाद नाही करायचा, ते बाजरीची भाकर आणि असं पाहिजे त्याला. अरे एकदम खतरनाक.
बस पहिला ते मटन करून आणि कसं कस्टमर करतो बाबा तुमची जेवढी कॅपॅसिटी तेवढं घ्या बरोबर आहे का? ट्रायबल करू का ट्रायबल की करू का ट्रॅव्हलची खूप का हां आलं का वर आलं एक नंबरला येतो श्रीकृष्ण डबा आहे. कशी बासरी वाजायला बघ आता हे नागपूर विदर्भ नाही तर मग तुमचे परभणी वगैरे नांदेड हिंगोली चंद्रपूर बरोबर खतरनाक खाते लोक तो बोलला ना ते घे बाबा तिखट खातात भरपूर ते कसं असतं असा पाऊस पडला ना थोडा बसून असं अंगात येतं यार कांदा भजी काहीतरी हा, बिर्याणी हा. खाऊ, चहा पिऊ झणझणीत कसं जरा माझ्या काहीतरी. करायचं मामा अरे लय दिवस वाजली नाही राव आम्ही नाही बाबा आम्ही कसं विचारतो सवय असेल तुझ्या नाही बरोबर आहे हो आता ते मॅडम होत्या तिला एक प्लेट जर तिथे आलीच नाही माझ्याकडे आणि लगेच प्यायला बसायचं नाही म्हणजे पाणी नाही प्यायचं ते मी विचारतो मग असं मग ते नाही बरोबर वेगळं आहे. अर्थ होतं. श्रावण चालू आहे ना नाही नाही ते लोक म्हणतात उपासाला आम्ही वेपर घेतो स्नॅक्स आपल्या का खतरनाक लोक चला कॅमेरा फोकस करा चल ओंकार पुरी पकडायची असं बोली का ओंकार आईला दाबा जेसीबी कसं वाटलं उमिया जागेवर लाग झाला उमिया चल श्रीकृष्ण चांगलं हे तुला कॉकटेल केलं होतं म्हणजे 30% 40% डिस्काउंट कसं रात्री आपले यार उतरतात रस्त्याने. हो त्याच्यामध्ये खड्डे आले हो. तेव्हा कामं चालू आहेत हा. चालू काम रस्ता बंद बरोबर वाहने सावकाश चालवा ते पडले तरी चालेल चला कॅमेरा फोकस करा चल कृष्णापुरी पकडायची असं बोली का झूम कर कृष्णा आईला दहा जेसीबी कसं वाटलं कृष्णा आता त्याची रात्री बासुरीच वाजली हॅलो वॉन्डरर्स कीर्तन मामा एक मस्त झुके पुढे द्या होतं पप्प्या चकना बनवलं सगळ्यांना 4-5 किती नंबर बरेच मोठे युट्यूबर्स आणि सेलिब्रिटी इथं येऊन गेलेले आहेत मित्रांनो आणि हे मामा आहे खूप मस्त गप्पा मारतात आपल्याशी आणि छानपैकी आपल्याला सगळं व्यवस्थित बनवून देतात इकडे आलात तर ह्यांना नक्की भेटा ऑलराईट मित्रांनो आपण आता ओली भेळ ट्राय करतोय एकदा ट्राय करू तंदुरी फ्लेवर ओंकारातून ओली भेळ खातोय मित्रांनो आपलं बास झालंय आता खूप जबरदस्त एक नंबर मस्त वाटलं खरंच आहे ना एकदम इथं पाणी एकदम वरफिट आहे त्यामुळं कधी नाशिकला आलात ना तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये ही गोष्ट नक्की ॲड करा इकडे नक्की विजिट करा असं काय एक्सपिरियन्स एकच रिॲक्शन आता बाबा खरंच बाबा झटका नाट सगळं झालेलं आहे मस्त एक नंबर काय म्हणतात त्याला असं हे म्हणतो ना एक किक बसती ना त्यातला प्रकार झाला जबरदस्तच काम झालं मी परत एकदा आहे ना तुम्हाला ही जागा दाखवतो झटका किंग कसं नाव आहे ना त्यांच्यासोबत आहे ना आपण सेल्फी पण काढलाय फोटो पण काढलाय तो मी इथं दाखवतो जबरदस्त मजा आली चला आता पुढच्या डेस्टिनेशनला जाऊया ऑलराईट मित्रांनो आपण आता नाशिकमधल्या अजून एका प्रसिद्ध अशा मंदिरापाशी पोहोचलेलो आहे ते म्हणजे काळाराम मंदिर आता आपली गाडी आपण इथं पार्क केली आहे आणि एंट्री त्या साईडनी आहे तर आपण आता तिकडे जाऊयात प्रसिद्ध असं काळाराम मंदिर जे की पंचवटी परिसरात व गोदावरी नदीच्या सानिध्यात आपल्याला हे मंदिर पाहायला मिळतं तर
मित्रांनो हे मंदिर आहे ना साधारणपणे पेशव्यांचे ते सरदार यांनी गोपिकाबाई पेशव्यांच्या आदेशावरून 1783 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर हे भव्य मंदिर उभारले. हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी साधारणपणे 12 वर्षे लागली आणि त्यासाठी 2000 जागांची त्रेतायुगात वनवासात असताना लक्ष्मणाने येथे रामसीतेसाठी पर्णदेवी बांधली अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. हे जे मंदिर आहे ना मित्रांनो, हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून एक श्रद्धास्थान नसून एक सामाजिक समतेच्या चळवळीचे ऐतिहासिक प्रतीक होते. कारण की 2 मार्च 1930 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून ऐतिहासिक बाळाराम मंदिर सत्याग्रह हा इथेच झाला. याच मंदिराच्या समोर आहे ना आपल्याला हे जुनं विठ्ठलाचं देखील मंदिर पाहायला मिळतं आणि हा सुंदर असा गोदावरी नदीचा काठ. ह्याच सुंदर आणि रम्य अशा संध्याकाळच्या ह्या दृश्यावरती मित्रांनो आपला व्हिडिओ मी आता इथंच संपवत आहे. कोणत्याही कारणास्तव तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन भरभरून व्हिडिओज पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा.